गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यगणक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्रपरित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि जोरदार टाळ्या होऊ द्या आद्यासाठी. धन्यवाद. भारतीय संस्कृतीत एक स्त्रीला कुटुंबातील विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. या सर्व महिला त्यांच्या वय 30 ते 50 या वयोगटात येते. त्यांनी आपल्या घर, करिअर आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून एक धाडसी निर्णय घेतात. त्यांनी सिद्ध केले की कला आणि शिकवण्याची इच्छा ही कोणत्याही वयाचे मोहताज नसते. त्यांनी सिद्ध केले की वय फक्त एक आकडा आहे. खरी जिद्द आणि ऊर्जा आपल्या अंगी असते. या उत्साही आणि प्रेरणादायी महिलांनी नुकतीच 7 दिवसाच्या नृत्य कार्यशाळा म्हणजे वर्कशॉप हे पूर्ण केलेलं आहे. कल्पना करा, रोजच्या धावपळीतून वेळ काढून नवीन नृत्यशैली शिकणे, शरीराला लयीत बांधणे आणि पुन्हा एक विद्यार्थ्यांची भूमिकेत रमणे ही केवळ एक कला नाही तर जीवनातील सकारात्मकतेच्या मोठ्या उदाहरण आहे. तर ह्या महिलांच्या निर्धाराच्या आणि उत्साहाच्या सोहळा त्यांच्या या प्रयत्नांना आपण प्रोत्साहित देणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण सर्वांनी उभं राहून जल्लोषपूर्ण आणि भरभरून टाळ्याच्या गजरात स्वागत करूया या सर्व महिला कलाकारांना. चला तर मग जोरदार टाळ्यांच्या नादात स्वागत करा वयाची मर्यादा ओलांडून आलेल्या आपल्या या सर्व प्रेरणादायी महिला कलाकारांना.